रुद्रांसचे पुस्तकं किती मोठ्या मोठ्या पुस्तकं आहेत. ही बालभारती मराठीची 2.2 2.1 हे असं असते. काय काय असते बाबा यांचं. ड्रॉइंगची वही काही म्हणजे काढलेले असतात ते काढायचे, परत रंग भरायचे. सेम टू सेम हे सगळं शाळेतून घेतलो आम्ही. जर हे झाले किती 2250चे पुस्तकं. किती मोठे मोठे आहेत. छोटे छोटे मुलं किती ठेवणार लक्षात. ही हिंदी पेरिविंकलच्या आहे, त्यांच्या पब्लिकेशन वेगवेगळं आहे. शाळा पहिली दुसरी CBSE पॅटर्न असली तरी सगळ्यांच्या वेगवेगळ्या पब्लिकेशन असते. यांच्या इथं पेरिविंकल होता आणि तिकडे कृष्णाई होता. आम्ही आधी शिकवत होतो ना तेव्हा कृष्णाई होता. ग्रामर लहानपणापासूनच ग्रामर. आम्हाला कुठे 5वी पासून ग्रामर होता नाही का. आता यांना लहानपणापासूनच पहिलीपासूनच ग्रामर आहे. ही कर्जू रायटिंगची. आणि कम्प्युटरची कुठे आहे. हे कम्प्युटरची आहे. हे कम्प्युटरचे हे सगळं स्पेलिंग लक्षात ठेवावं लागते. एवढे मोठे स्पेलिंग मुलांना लक्षात राहतील का. पहिली दुसरीच्या मुलांना सगळं लक्षात ठेवावं लागते. रुक जरा तनिक रुको भाई, तनिक रुको. तुम्हाला चलो सांग बरं. हा अभ्यासाचं सांग मला. पेरिविंकल पहिला काय कम्प्युटर. मशीन. कम्प्युटर काय आहे. मशीन आहे. माणसाने तयार केलेलं आहे कम्प्युटरला. व्हॉट इज अ मशीन. टिक द करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शन को टिक करना है. दिस इज अ मॉनिटर एंड दिस CPU. वेरी गुड. कंप्यूटर में हम क्या क्या कर सकते हैं. गेम खेल सकते हैं, कलर भर सकते हैं, ड्राइंग निकाल सकते हैं, क्या क्या कर सकते हैं. कुछ जानकारी निकाल सकते हैं, क्या बोलते हैं, ईमेल भेज सकते हैं. ये वो बहुत सारे उपयोग है कंप्यूटर के. ये रेफ्रिजरेटर, फ्रिज, माइक्रोवेव, टेलीविजन, टीवी, कंप्यूटर. चल पढ़ाई कर. अभी पुस्तक आ गए ना, अभी पढ़ाई करो. पुस्तक नहीं थे तो पुस्तक कर रहा था. अभी आ गए पुस्तकं आली होती पण आता थोडीशी माणसाकडे कडकी असते मंथ एंडला. मग थोडीशी त्याच्यामुळे हे झाला. फर्स्ट स्टैंडर्ड की नहीं है, सेकंड स्टैंडर्ड की है. वो फर्स्ट स्टैंडर्ड की है, ये सेकंड स्टैंडर्ड की है. पूरे स्टैंडर्ड के है क्या. कितने तक के है यहाँ पे. 10th स्टैंडर्ड तक के है. दूसरी बुक्स है कंप्यूटर के. इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, इंफॉर्मेशन एंड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी. लेट्स डिस्कवर करने का है वो. मच्छर मारना हा डोळ्याजवळ येते तरी मच्छर मारे नाही मूर्ख. लेट्स एक्सप्लोर. बाल भारती मराठी. ये तो हम थे, हमारे को थी बाल भारती मराठी. ये वाले बोलते हो क्या. आम्ही भारताचे लोक. हा नाही म्हणत का संविधान तुम्ही. आम्ही भारताचे लोक संविधान म्हणता नाही. बोलते हैं. सब स्कूल में बोलते हैं, संविधान बोलते हैं. पोर्च वगैरे काही नाही कपडे सुकवायला, म्हणून मी आता घरातच टाकते. आणि हा पंखा कसा दुपारी पण आम्ही घरी राहतो ना, दिवसभर चालू राहते. गरम वाटते ना मधातल्या कमऱ्यामध्ये. आणि आम्ही इकडेच झोपतो जास्त. इकडेच आमचा वावर आहे. सगळं काही आमच्या समोरच्या कमऱ्यामध्ये आम्ही बसत तरी नाही. कधीच असं अचानक कधीतरी बसतो, नाही तर बसत तरी नाही. अजिबात उपयोग नाही. हे ते ठेवायलाच उपयोग होतो समोरच्या कमऱ्याचा. ह्या कमऱ्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त राहतो, म्हणून हा पंखा चालू असते. आणि आहे इकडे पसारा जिकडे तिकडे, म्हणून मी इथे 2 दोरा बांधल्या आणि पावसाळ्याचे इथेच कपडे सुकवते. सुकून जातात. चल का खराब पाणी खेळते तर काम आहे तिथं टाइमपास. चल झाला खेळून, नंतर येशील तेव्हा खेळशील. चल पानी से होते हुए चल. इधर से ही आएंगे तब खेलना. गावा वाली फिलिंग. चल ये लियन है, ये लियन. अभी जा, एक बार जा रहा है तो जा ले एक बार. जा ले. आजा चल रिटर्न. कुठेही पाणी दिसला की मुलांचे खेळ लागले खेळायला. एक दिवस घेऊन आली होती मी. चाळीतल्या सगळेच मुलं आले होते. येतात कोणी ना कोणी. मोठा माणूस फिरायला गेला ना त्यांच्यासोबत येतात मुलं. चल तिकडे चिखल असेल. चल. सारखा कंटिन्यू असा भारूक पाऊस येते ना, बारीक वगैरे म्हणून. आणि रुद्रांच्या डोक्याला लागलाय म्हणून याला घालून दिलं रेनकोट. चल रेनकोट घालून दिलं. आम्ही आलो आहे बघा इकडे फिरायला. तसं तर रोजच येते हिवाळ्यामध्ये वगैरे इकडे सकाळी फिरायला येत असते मी, पण आत्ता पावसाळ्यामध्ये नाही येत. पण रुद्रांशला पावसाचा आनंद घेण्यासाठी आणलं आहे. गाववाली फिलिंग मुलांना आली पाहिजे.
आता नुसता पाण्यात घुसते रे बाबा, चांगल्या जागेहून याला चालून नाही होत. ते माती पाय माती, हा घसर घुसर होशील चांगला. चल चल, गिर गया तो गिर गया रे भाई. नवेद घसरने वाले सूज. चल चल, इधर ऊपर से चल, इधर ऊपर से चल. ए थांब, घसरून घसरून जाशील. नाही राहते साफसूप. इकडून चल म्हणता तर पाण्यातूनच जाईल. इथं छत्री घेऊन आली बाबा, आपली छत्री. रुद्रांशला घालवून दिलं रेनकोट, कारण पाऊस कधी पण येत असतो. आणि किती मस्त जागा आहे ना इकडे, सगळी शेती आहे. हा थोडीशी काढ, पाऊस येऊन जाईल, काढूच नको पूर्ण. हिवाळ्यात छान वाटते इकडे आल्यानंतर, पण जरा लांब आहे आमच्या रूम पासून. आलो भरपूर दिवसानंतर. इकडे आहे पंचायत समिती, कोर्ट, इकडे डोंगराकडेच आहे. गवताकडून चल, घसर घुसर झालास म्हणजे गवताकडून चल. इथं चिखल आहे, चिखलाकडून नको चलूस. चल. हाँ इथून पूर्ण सिटी दिसते. म्हणजे हा ग्राउंड आहे, इथे काही मोठे राजकीय नेते वगैरे उतरतात ना. चल हा चल, राजकीय नेते वगैरे उतरतात ना, तर इथेच हेलिकॉप्टर वगैरे तिकडे उतरते हेलिकॉप्टर. आणि इथे ह्या ग्राउंडमध्ये सभा मंडप असते भरपूर मोठा. आणि हे सगळं नवीन प्लॉटिंग आहे, इकडे नवीन कॉलनी आहे. नवीन प्लॉटिंग, नवीन कॉलनीवाला आहे हा एरिया. तर आम्ही येत असतो इकडे फिरायला. एकही घोंगोले नाही दिसत. मी घोंगोले दाखवीन म्हणते रुद्रांशला, घोंगोल्यांची संख्याच कमी झाली. घोंगोलेच नाही दिसत, दाखवीन म्हणते रुद्रांशला. तर नाही तर आधी असं जिकडे पाणी दिसलं तिथे अशा प्रवाहामध्ये घोंगोले खूप राहत होते, पण आजकाल घोंगोलेच नाही दिसत, संख्याच कमी झाली. चल चल रे बाबा, चल चल ना. तिथे गाड आहे ना, चिखलात चिखलात कुठे जातस तिथं? ते दिसत नाही, त्या टायर ट्रॅक्टरचे खपले आहेत, तर उलट चिखलात जाते. चांगलं जिथे पाणी असेल तिथं जा ना. हा, अशा पाण्यामधून जाऊ शकतस का? ते गाडामध्ये खपायसाठी जातस का? एकदा सांगितलं ऐकच नाही, याच्यानंतर मी आणत नाही, लक्षात ठेव. पाण्याचा खेळ लहानपणी आम्ही इथं असे बोट टाकत होतो ना, खेळत होतो. चल, पाणी जास्त पाहिजे, पाणी कमी आहे तर लटकते. चलो, इथे क्रिकेटची प्रॅक्टिस. हाँ वहाँ से डाल, हाँ टाक. गेला तू, लटकते. लटकताच लटकते. चल, का पाहत असतं? चल चल, गाड्यातून जाऊच नको, प्लेन जागेतून चल. चल, तेही खेळायला लागतस तुझ्या काय. चलो, जिथं पाणी दिसलं तिथं खेळायला लागतस. चलो चलो, चलते, हो गया अभी. दिस इज फेदर. त्याच्या मागे लागला. चल आता जाऊन चल. हा पकड, मी नाही पकडत. KEY EY, डॉंकी म्हणजे गधा. गधा. दिस इज अ डोमेस्टिक ॲनिमल. डोमेस्टिक ॲनिमल म्हणजे ज्यांना आपण घरी पाळतो त्यांना म्हणतात डोमेस्टिक ॲनिमल. वाईल्ड ॲनिमल, वाईल्ड ॲनिमल, जंगली ॲनिमल. हा, लायन, हाँ चल लिखो. लायन, ओके, LIONE. हाँ उस तरफ, हाँ उसी तरफ. हाँ, विसरून जातस का? नसत सरले का? त्या दिवशी तर आणलो असतो तर पाणी चालत आणलो नाही. लायन, कांगारू,
KAN हे दोन निघतो KAN बी ER बिअर ये याचे बी डबल डबल ओ एन बेअर ओय ओ नाही येत ई येते अरे ओ नाही येत बी येते बी अरे ई येते BER बीर ई डबल ई बियर बेअर कांगारू कसा खोडतोड लिहित असतं एका दमातच व्यवस्थित लिहावा अजिबात खोडतोड नाही करावा डिअर डीर बी डबल ओ आर